तुम्ही पाहत आहात आपला आवाज। जिथे जिथे राजकीय समीकरणे शिजतात तिथे तिथे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे पवारांचा हात असतोच असा अलिखित नियम तयार झालेला आहे। मात्र पवारांनी शिवसेना सुद्धा फोडली हा आरोप आता जोर धरू लागलेला आहे। तर समजून घेऊयात, पवार यांनी खरंच शिवसेना फोडली का आणि फोडली तर कशी फोडली। जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवारांचा हात होता। या आरोपामध्ये किती तथ्य आहे त्यासाठी पुन्हा एकदा इतिहासाची पाने उचकावी लागणार आहे। 1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेनेत पहिली मोठी बंडखोरी केली ती छगन भुजबळांनी। त्यानंतर नारायण राणे आणि राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंना सोडून वेगळी वाट धरली। शिवसेनेच्या राजकीय वाटचाली दरम्यान अनेक आमदार, खासदार आणि नेते सोडून गेले। केसरकर यांनी भुजबळ, राणे आणि राज ठाकरेंच्या शिवसेना सोडण्यामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप केला। 3 दशकांपूर्वी छगन भुजबळ यांनी पहिल्यांदा शिवसेनेला धक्का दिला। साल होतं 1991। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राजकारणामध्ये सक्रिय होते। सुधाकरराव नाईक यांच्या नेतृत्वात काँग्रेसचं सरकार आलेलं होतं। शिवसेना सत्तेची प्रबळ दावेदार मानली जात होती। मंडल आयोगाची अंमलबजावणी आणि महात्मा फुलेंविरोधात अवमानकारक लिहिल्यामुळे भुजबळ दुखावलेले होते। त्यांनी शिवसेनेला मोठा हादरा दिला होता। 54 पैकी 18 आमदारांसह त्यांनी शिवसेना सोडलेली होती। भुजबळांच्या बंडखोरी करण्यामागे पवार होते का? तर छगन भुजबळांच्या बंडाला शरद पवारांचा संपूर्ण सपोर्ट होता। पवार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर भुजबळांनी पाठोपाठ राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। त्यामुळे भुजबळांच्या बंडाला पवारांचा पाठिंबा होता हे स्पष्ट होतं। विरोधी पक्षातील नाराज नेत्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला जातो। मोठे नेते नाराज नेत्यांना बंडखोरीसाठी नेहमीच आकर्षित करत असतात, कुरघोडीचं राजकारण करत असतात। भुजबळांच्या बंडावेळी सत्तेच्या चाव्या फिरवण्याचं केंद्र होतं नाशिक। या बंडानंतर भुजबळांना मंत्रिपद मिळालं, पण 6 बंडखोर आमदार पुन्हा शिवसेनेत परत आले होते। राणेंच्या बंडामागे मग पवारांचा हात होता का? तर बंडखोरीचा दुसरा मोठा धक्का जो होता तो शिवसेनेला बसला जेव्हा नारायण राणेंनी पक्ष सोडला होता। साल होतं 2005। बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरेंच्या हाती दिली आणि राणे नाराज झाले। उद्धव ठाकरेंवर आरोप करत नारायण राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली। शिवसेनेत झालेली राजकीय कोंडी राणेंच्या शिवसेना सोडण्यामागचं प्रमुख कारण होतं। त्यामागे शरद पवारांचा थेट हात नव्हता असं राजकीय जाणकार सांगतात। राणे नाराज असल्याचं कळताच पवारांनी एक दार खुलं केलं होतं। राणे त्यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते, यासाठी चाचपणी करण्यात आली होती, पण नेत्यांच्या विरोधामुळे हे शक्य झालं नव्हतं। शिवसेना सोडल्यानंतर राणेंनी मग काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यांच्यासोबत मुंबई आणि सिंधुदुर्गातील राणे समर्थकही काँग्रेसमध्ये गेले होते। त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता। बंडखोरी मागे पवारांचा थेट हात नसला तरी बाहेरून पाठिंबा नक्कीच होता। याचं कारण शिवसेना फुटली नसती तर राष्ट्रवादी काँग्रेस वाढली नसती। राणेंच्या बंडाला पवारांचं थेट नाही पण छुपं समर्थन असू शकतं याची शक्यता नाकारता येत नाही। राज ठाकरे शिवसेनेतून कोणामुळे बाहेर पडले? बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची सूत्र राज ठाकरे यांच्या हाती येतील असं अनेकांना वाटलं होतं। राज यांची शैली, आक्रमकता बाळासाहेबांसारखी होती। त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना राज यांच्याकडे पक्षाची सूत्र येतील असं वाटत होतं। पण प्रत्यक्षात मवाळ स्वभावाच्या उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची सूत्र गेली। राज ठाकरे शिवसेनेत प्रचंड नाराज होते। ते बाहेर पडले आणि त्यांनी 2009 मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला। राज ठाकरेंच्या बंडखोरी मागे पवारांचा हात होता हा आरोप मग खरा आहे का? तर राज ठाकरे यांचं शिवसेना सोडून जाणं शरद पवारांच्या दृष्टीने फूट नसून घरगुती वाद होता। प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना राज ठाकरे राष्ट्रवादीत येणार का यावर या वयात बाळासाहेबांना त्रास होईल असं काही मला करायचं नाही असं त्यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं होतं। राज यांच्या बंडाला भाजपची थोडीफार प्रमाणावर फूस असण्याची शक्यता सुद्धा त्यावेळी नाकारता येत नाही। नितीन गडकरी, विनोद तावडे आणि आशिष शेलार यांसारखे नेते त्याकाळी राज यांना भेटायला येत होते। तर दीपक केसरकर यांच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे आपण जाणून घेतलेलं आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये व्यक्त व्हा। शिवसेना फोडण्यात पवारांचा कसा हात होता हे देखील जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न केलेला आहे।
त्यामुळे तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हा व्हिडिओ जर तुम्ही आपला आवाज या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ आपला आवाज या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा. धन्यवाद.